परिसरात पुन्हा एकदा वीरप्पांच्या पिल्लावळीचा धुमाकूळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। मागील 3 महिन्यांपासून पाचोरा, जामनेर, सोयगाव आणि भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे। दिवसाढवळ्या शेकडो झाडे तोडून त्यांचा मोठा लाकूड साठा तयार केला जात असून हे लाकूड मोठ्या शहरांमध्ये रवाना केले जात असल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असतानाही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे। स्थानिक वृक्षमित्र आणि पर्यावरण प्रेमींनी अनेक वेळी तक्रारी दिल्याचे सांगितले जात आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे काही वनाधिकारी तक्रारदारांची नावेच संबंधित लाकूड व्यापाऱ्यांना सांगत असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे तक्रार करणाऱ्या वृक्षमित्रांना धमकावण्याचे प्रकार वाढल्याचेही समोर आले आहे। पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या या वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अवैध लाकूड साठा तात्काळ जप्त करण्यात यावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे।